देखो हम संस्कृति के पास आ गए। इस लड़की ने क्या बनाया और इसके लिए इनको किस किस से कोऑपरेशन मिला, इनकी स्कूल वगैरह, इसकी पूरी डिटेल इंफॉर्मेशन हम इनके पास से लेंगे। तो चलिए, तो बोलिए संस्कृति मैडम। माझं नाव संस्कृती कुंदन तिवारी आहे. शाळेचं नाव स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला. प्रिन्सिपल श्वेता दीक्षित मॅम, गायडेड टीचर शशिकांत झंझाड सर आणि माझे पॅरेंट्स. तर मी सबस्टिट्यूशन टू प्लास्टिक स्ट्रॉज हा माझा प्रोजेक्टचं नाव आहे. मी फ्रूट पिल्सने स्ट्रॉज बनवलेले आहेत. एक प्लास्टिकला सबस्टिट्यूशन म्हणून. तर ते फ्रूट पिल्सला मी बॉईल केलं, त्याला मॅश केलं एक फाईन पेस्टमध्ये आणि बाइंडिंग मटेरियल म्हणून मी कोणताही चिपेस्ट फ्लोर यूज केला, वीट, ज्वारी, बाजरा, आणि त्याला या मशीन साच्याच्या मदतीने स्ट्रॉजचा शेप दिला आहे. आणि याने मी या स्टिकनी हँडमेड स्ट्रॉजही बनवू शकतात. जसं तुम्ही बघू शकता, त्याला एवढी फिनिशिंग नाही आलेली आहे, पण फॅक्टरीज मध्ये कसं जास्त ते मशीन्स खूप मोठे मोठे असतात, त्याच्यात कॉम्प्रेसर आणि हीटर असतात, तर त्यांनी ते स्ट्रॉजचा शेप फिनिशिंगने येऊ शकते. आपण कशापासून काय बनवू त्याचा बेनिफिट हे महत्वाचं आहे. हा, जेवढं मोठ्या प्रमाणावर हे केलं जाईल ना, ते चांगलं येणार. हो, चांगले येणार आहे. आणि आपल्या मॅडमचं काही योगदान आहे का? हो, मॅडम तुम्ही काय सांगू शकता इन्व्हेंशन? हो, हे जे प्लास्टिक स्ट्रॉच्या जागी सबस्टिट्यूट आहे, तर हे बनवण्याच्या मागे खूप लोकांची मदत आहे, पण विद्यार्थ्यांनी सुद्धा हे सगळं केलेलं आहे. ऍक्च्युली हे जे स्ट्रॉज आहेत, हे स्ट्रॉज आपण सर्वे केला, ज्यूस सेंटर्स वगैरे वर जाऊन स्वतः तिने बनवलं. त्याच्यासाठी इथे आमचे जे अकोल्याचे कोऑर्डिनेटर आहेत, भास्कर सर, त्यानंतर चक्रे सर, यांची पण खूप मदत मिळाली. ज्यूस सेंटरवर जाऊन आम्ही लोकांना आमच्या पैशाने ज्यूस दिला आणि त्यांना सांगितलं की हे असं तुम्ही वापरा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटते याने पिल्यानंतर ज्यूस वगैरे. तर काहीच म्हणजे त्यांचे जे रिस्पॉन्सेस होते त्याच्यामध्ये निगेटिव्ह असं काही वाटलं नाही, उलट ते आनंदी होते. एक तर त्यांना ज्यूस प्यायला भेटला आमच्याकडून, आणि दुसरं म्हणजे हे जे स्ट्रॉ आहे हे प्लास्टिकचे नाही, बायोडिग्रेडेबल स्ट्रॉज आहेत, फ्रूट पिल्सनेच बनवलेले आहेत. आणि त्यांनी हे पिले आणि त्यांना खूप चांगलं वाटलं पिऊन, आणि सक्सेसफुल झाला हा प्रोजेक्ट असं मला वाटतं. अभिनंदन मॅडम. येणाऱ्या काळात कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यामध्ये खूप महत्वाचं योगदान राहील. खूप खूप छान.